सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली अद्वैतला म्हणत असते की तू मला एवढा घाबरतोस का? दरवाजा उघडायला तुला एवढा वेळ का लागला? पण ते सगळं जाऊ दे, नेत्रा कुठे आहे ते मला सांग. आणि त्यामुळे नेत्रा आणि अद्वैत रागातच तिच्याकडे बघू लागतात. तर रुपाली हसतच म्हणत असते की अरे मी तर विसरलेच होते की नेत्रा कोण आणि अस्तिका कोण हे तुमचं अजून ठरलंच नाही ना. पण काही हरकत नाही, मला जे काही सांगायचं आहे ना ते मी खऱ्या नेत्राला नक्की सांगेल. आणि मग ती हसतच तेथून निघून जाते. तर नेत्रा अद्वैतला विचारत असते की साहेब नेमकं काय झालं? तुम्ही दरवाजा आतमधून बंद का केला होता आणि ती अस्तिका कुठे आहे? त्यावर अद्वैत बाथरूमकडे इशारा करतो. नेत्रा तिकडे जाण्यासाठी निघते, मात्र अद्वैत तिला थांबवतो आणि तो नेत्राला इंद्राणीच्या रूममध्ये घेऊन जातो. दुसरीकडे अस्तिका रुपालीला जाऊन भेटते. ती रुपालीला म्हणत असते की विरोचका मला माफ करा, मी तुमच्यासमोर हे कसं कबूल करू तेच मला कळत नाहीये. पण तुम्ही मला सुशेनला मारण्याचा जो आदेश दिला होता ना तो मी नाही पूर्ण करू शकत. आणि ते ऐकून रुपाली खूपच चिडते. तर अस्तिका तिला सांगत असते की सुशेनने माझ्या दुर्मतला मारून टाकलं आणि त्याचाच बदला घेण्यासाठी मी इतकी युगं तडफडत होते. मात्र त्यानंतर जेव्हा सुशेन म्हणजेच अद्वैत माझ्या समोर आला तेव्हा मी त्याला नाही मारू शकले. तुम्ही मला जेव्हा जेव्हा त्याला मारायला सांगितलं तेव्हा तेव्हा मी खूप विचार केला, त्याला मारण्याचा प्रयत्नही केला, मात्र ते नाही शक्य झालं कारण मी त्याच्या प्रेमात पडले आहे. आणि हे ऐकून रुपालीला तर धक्काच बसतो. दुसरीकडे अद्वैत रूममध्ये घडलेला सगळा प्रकार इंद्राणी आणि नेत्राला सांगत असतो. तो म्हणत असतो की ती अशी का बोलली मला खरंच कळत नाहीये. आणि मग त्यानंतर नेत्रा तर डोक्यालाच हात लावते. ती म्हणते की साहेब मी वेळेत तिथे पोहोचले, नाहीतर आज अस्तिकाने तुम्हाला मारून टाकलं असतं. तर इंद्राणीसुद्धा म्हणत असते की अद्वैत मला माफ कर, मला असं वाटलं की तिचं हत्यार म्हणजे फक्त तिचं विष आहे, त्यामुळे मी असं समजत होते की ती तुला काही करू शकणार नाही, पण ती असं काहीतरी करेल असा विचारही मी केला नव्हता. तर नेत्रा म्हणत असते पण तिने असं का सांगितलं की तिचं अद्वैत साहेबांवर प्रेम आहे? आणि त्यावर इंद्राणी म्हणते की कदाचित तिने आपलं लक्ष विचलित व्हावं म्हणून हे सगळं केलं असेल. तर नेत्राला सुद्धा तिचं म्हणणं पटतं. ती म्हणते की हा विरोचकाचाच एखादा डाव असेल आपलं लक्ष विचलित करण्यासाठी. पण अद्वैत त्या दोघींना सांगत असतो माहीत नाही का, पण मला असं वाटत नाही, कारण ती अस्तिका खूप पोटतिडकीने सांगत होती जसं आपण एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतो ना तशीच ती सुद्धा जीव तोडून सांगत होती. तिचे डोळे, तिचे एक्सप्रेशन, ती जे बोलत होती ते शब्द, हे सगळं काही खूप वेगळं होतं. आणि ते ऐकून नेत्रा इंद्राणी काळजीत पडतात. तर दुसरीकडे अस्तिका विरोचकासमोर बसलेली असते आणि मग ती स्वतःचाच गळा दाबायला सुरुवात करते. मात्र रुपाली तिला म्हणते की या सगळ्याची काही गरज नाही आहे, कारण मी तुला माफ केले. आणि ते ऐकून अस्तिकाला तर खूपच आनंद होतो, मात्र तिचा पटकन या गोष्टीवर विश्वास बसत नाही. आणि मग रुपाली तिच्या जवळ जात नाटक करत म्हणत असते की तू फक्त प्रेमच केलं आहे, कोणता गुन्हा नाही, आणि मी समजू शकते, त्यामुळे मी आता तुला माफ केलं आहे. आणि ते ऐकून अस्तिकाला खूप आनंद होतो. तर रुपाली तिला सांगत असते की तुला आठवते का, त्रेतायुगामध्ये आपल्याकडे एक मंत्र होता आणि त्याच मंत्राला या कलियुगामध्ये प्रेम असं म्हणतात. या प्रेमाचा वापर करून आपण काहीही करू शकतो. मी सुद्धा या प्रेमाच्या बळावरच या घरामध्ये आले आणि इथे स्वतःचं वर्चस्व स्थापन केलं. आणि पुन्हा एकदा तेच घडत आहे, तू सुद्धा माझ्याच पावलावर पाऊल टाकत आहे. आणि मग ती अस्तिकाला विचारते की तुझं अद्वैतवर किती प्रेम आहे? त्यावर अस्तिका म्हणते की जेवढं नेत्राचं अद्वैतवर प्रेम आहे ना त्याहीपेक्षा जास्त माझं माझ्या सुशेनवर प्रेम आहे. आणि ते ऐकून रुपाली म्हणते ठीक आहे. तर अस्तिका तिला सांगते की विरोचका माझी एक इच्छा होती, तुम्ही सुशेनला जीवदान द्यावं. आणि त्यावर रुपाली म्हणते की तुला सुशेनचा बदला घ्यायचा होता म्हणून मी त्याला मारण्याचा आदेश दिला, पण जर आता तुलाच तुझा बदला घ्यायचा नसेल तर मग मी तरी त्याला मारून काय करू? मी त्याला जीवदान दिलं आहे. आणि ते ऐकून अस्तिका खूपच खुश होते. पण त्या बदल्यात रुपाली तिला सांगते की आता तू यापुढे नागरूपात याच रूममध्ये राहायचं, इथून बाहेर पडायचं नाही. आणि त्यावर अस्तिका हो म्हणते. दुसरीकडे हे तिघेजण पुन्हा अद्वैत नेत्राच्या रूममध्ये जातात. त्यानंतर नेत्रा बाथरूममध्ये जाऊन बघते तर अस्तिका तिथे नसते, मात्र ते कटर त्या ठिकाणीच असते. ती अद्वैतला विचारते की हेच तिच्या हातात होतं ना? त्यावर तो हो म्हणतो.
मग त्यानंतर ते घरभर अस्तिकाला शोधायला सुरुवात करतात, पण त्यांना ती कुठेही सापडत नाही. आणि मग त्यांना अशी शंका येते की कदाचित ती आता नागरूपात असावी आणि विरोचकाने पुन्हा तिला लपवून ठेवलं असावं. मात्र आता तिच्यामुळे सगळ्यांच्याच जीवाला धोका निर्माण झालेला असतो. त्यामुळे ते सगळ्यांना सावध करतात. त्यानंतर नेत्रा रुपालीच्या रूमकडे जाण्यासाठी निघते. ती लाथ मारूनच त्या रूमचा दरवाजा उघडते आणि रुपालीकडे जाते. रुपाली तिला विचारत असते की काय झालं, कशासाठी आली आहेस इथे. त्यावर नेत्रा तिला त्या नागाबद्दल म्हणजेच अस्तिकाबद्दल विचारते. तर रुपाली हसतच म्हणते की आता काय तुला तिच्यासोबत युद्ध करायचं आहे का? हिम्मत असेल तर माझ्यासोबत युद्ध कर. तर नेत्रा तिला ते कटर दाखवत विचारते की हेच घेऊन तू त्या अस्तिकाला माझ्या अद्वैत साहेबांकडे पाठवलं होतं ना, पण बघितलं ना काय झालं, ती त्याच्या केसांनाही धक्का लावू शकली नाही आणि यापुढे असंच होणार आहे. देवी आई तुम्हाला दोघींनाही माफ करणार नाही. मात्र रुपाली हसतच म्हणते की अजूनही तुझं देवी आईच सुरू आहे का? पण एक गोष्ट लक्षात ठेव, देवी आई काही करू शकत नाही. आणि ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र नेत्रा तिचा हात पकडते आणि ती ते कटर सरळ रुपालीच्या गळ्याला लावते. रुपाली तिच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते, पण ते काही शक्य होत नाही. तर नेत्रा तिला म्हणत असते की संयम हा फक्त शब्द नाही, तर संयम ही शक्ती आहे आणि ती शक्ती फक्त देवी आईकडे आहे, तुमच्यासारख्या राक्षसांकडे नाही. कारण तुमच्यासारखे दैत्य फक्त हपापलेले असतात. आणि मग ती रुपालीला सांगते की देवी आईने तुझ्यासाठी काय योजून ठेवलं आहे माहिती आहे का? तर तुझा मृत्यू. आणि मग ती रुपालीला मारणारी इतक्यात तिला आठवतं की तिनेच अद्वैत आणि इंद्राणीला सांगितलेलं होतं की जोपर्यंत आपल्याला चौथी आणि पाचवी पेटी मिळत नाही तोपर्यंत आपण संयम ठेवायला हवा. आणि त्यामुळे ती रुपालीला मारत नाही, तिला खाली ढकलून देते. तितक्यात अद्वैतही त्या ठिकाणी येतो आणि मग त्यानंतर तो तिला खाली घेऊन जातो. तो रडतच नेत्राला मिठी मारत विचारतो की तुला काही झालं तर नाही ना, आणि त्या विरोचकाने तुझ्यावर हल्ला तर केला नाही ना. त्यावर नेत्रा म्हणते की साहेब, विरोचकाने माझ्यावर नाही तर आपल्या सगळ्यांवरच हल्ला केलाय. आपण काही ठरवलं तरी नेहमी त्याच्याच मनाप्रमाणे घडतं. आणि ते दोघेजण बोलत असतानाच इंद्राणी तिथे येते आणि नक्कीच काहीतरी भयंकर घडलं आहे याची तिला जाणीव होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.